हॅलो. हॅलो. हा हॅलो. बोला ना ताई. चाला उचलला पण मी मगाशी केला होता पण तुमचाही होता म्हणजे व्यस्त लागला हा आणि हा परत अजून डबल लागला. हा काय हा हा झालं का जेवण? हो हो ताई. होय बरं आहे का? बरं बरं. तुम्हाला मी त्या दिवशी नव्हता का अनुभव शेअर केला ती माझ्या बहिणीला बोरला पाणी लागलेलं. हा 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 बरोबर. आणि तुम्ही ते नाही का म्हटलं म्हणजे सगळेच म्हणतात ना अनुभव शेअर केला की दुसरा अनुभव भेटतो म्हणून हो हो ताई तुम्हाला खोटं बोलत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता ना मी उठली माझी अंघोळ झालती आणि बाहेर ते जास्वंदीची फुलं असतात ना हा ते हा सुकलेली फुलं पडली होती म्हणून मी हा आणायला आणि मी ते केसांना लावते मी तेल त्याचं करून ते कसं झालं असतात करता ना हो ते तेलात उकळवून. हा उकळवून हा ते मी ना ते अश्विनी हेअर ऑइल तेल वापरते एकदम 6वीत असल्यापासून अरे माझे बापरे. केस खूप मोठी आहेत केस माझी अश्विनी हेअर ऑइल तुम्ही बनवता का म्हणजे? नाही हे अश्विनी हेअर ऑइल वापरते नाही का ते भेटत रेडीमेड. हो का मिळतं अच्छा मी तर पहिल्यांदा ऐकलं ते नाव. हो भेटत आणि त्याच्यात आहे ना पण त्याच्यात आहे ना मी काय करते लावायच्या अगोदर जास्वंदीची फुलं उकळून टाकते. किती आणि टाकता ते त्याच्यात? किती फुलं 2-3 सुकलेली अच्छा फुलं जसे चालतात असतील काय हा नसतं. हा हा म्हणून ती सुकली होती म्हणून मी आणली बरं का ताई आणि आणून ठेवली ह्याच्यावरती म्हणजे टेबल वरती ठेवली आणून हा हा आणि थोड्या वेळाने मी आली म्हणजे घरामध्ये गेली फ्रीज मधला आणलं पीठ काय सगळं सामान पाहिजे होते हा आणि येऊन बघती तर त्या फुलात आहे ना ताई हा मला चांगलं आठवतंय मी 2 सुकलेली फुलं आणली होती हा 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 आणि त्याच्यात आहे ना आणि 2च सुकलेली फुलं होती दुसरी कळी पण नव्हती आली. हा हा सुकलेली असं वाळून गेलती सगळी म्हणून ती आणली अच्छा होती अच्छा हा आणि त्या ताटामध्ये ताई एक दांड्याचं फुल अख्खच्या मोठं फुललेलं. अय्या अख्ख कसं काय हा ओ ताई? काय माहिती कमाल. मी म्हणजे मी सगळ्यांना विचारलं सासूबाई तर नाहीत गावाला गेले ते हा मग सासरे त्यांना म्हणलं तुम्ही आणलंय का फुलं तर ती म्हणलं मी कशाला आणते मी नाही आणली हा ह्यांना हे बी नाही आणलं मग बापरे मी म्हणलं ही 6वीतच फुल तिला केवढं मोठं बघा ताई. हा केवढं मोठं म्हणजे तुम्ही ते अनुभव शेअर केला ना. हा लगेच स्वामींनी अनुभव किती शेअर सुंदर अनुभव दिला. सुंदर मग मी ते तसंच फुल घेतलं आणि हा मग ते स्वामींना वाहिलं. आणि नंतर मला प्रॉब्लेम आला म्हणून मी त्याला हातच नाही लावला आता म्हणलं 4 दिवसांनी ते फुल उचलायचं हा आणि तीच डोक्यात लावायचं का आता डोक्याला लावायचं आणलं होतं मी. किती सुंदर किती सुंदर. केसाला लावायला आणलं होतं हा मग आता म्हणलं तीच घ्यायचं आणि केसांना लावायचं. पण वा अनुभव शेअर करणं जास्त गरजेचं होतं. हा खरंय. आणि दुसरा अनुभव आणखीन मला भेटतात ना. मात्र ना तुमच्या केसांचा फोटो पाठवा नाही चेहरा दाखवला तरी चालेल मागून फक्त केसांचा फोटो. आणि ताई हा नंबर आहे ना ते वायफाय नसतं ना ते तुम्ही पण बसवले गावाकडे म्हणलं तुम्ही वायफाय बसवलंय ना. कोणी? ते तुम्ही वायफाय बसवले ना वाटतं तुमच्या गावाकडं. हो. हा हे आमच्या घरी पण तसलंच वायफाय आहे जिओचं हा त्याचा नंबर जिओचा आहे. बरोबर हा त्याचा नंबर आहे मग तुम्हाला मी त्यांच्या फोनवरून मी त्या दिवशी फोटो पाठवलेत ना तुम्हाला की हा त्याच्यावरून मग पाठवेन फोटो त्या फुलांचा पण आणि तो पण आणि बरं दुसरं म्हणजे आणखी ना आणि हा असं पण ताई म्हणजे नाही का टेन्शन होतं जरा डोक्यामध्ये असंच विचार करत होती की हा आता काय म्हणजे माझ्या सासूबाई जरा किरकिर झालती हा सारखेच होते असे पण जरा हा पहिले लय आता जरा कमी आला त्रास हा हा स्वामींच्या येऊन त्रास कमी झालाय त्रास हा आणि असं एक दिवशी लय टेन्शन मध्ये आलती आणि असं लय असं वाटायचं मरावंच आता काहीतरी अरे करून असं मरावं कसं तुम्ही बोलता तरी कसा हा शब्द ओ अहो ताई. तेव्हा हा टेन्शन शब्द येतं याच्या पुढे टेन्शन काढायचा नाही. आणि हा डोक्यात आता विचार नाही पण येत आणायचे नाही ताई. ही आपले गोष्ट 3 मुलं आहेत. वर्षापूर्वीची अच्छा 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 तेव्हा 3 वर्षापूर्वीची आहे हा आणि मी आणि असंच संध्याकाळचं पाणी आलतं म्हणून पाईपाने पाणी भरतो ताई तुम्हाला खोटं बोलत नाही आभाळामध्ये पूर्ण आपला एक एवढा हात असतो ना मोठा हात हा एवढा हाता एवढा मोठा आभाळा स्वामींची मूर्ती तयार झालती बापरे आभाळात किती हा सुंदर. आणि मला ना ती फोटो काढायचा होता मोबाईल हा मध्ये हा पण ती मोबाईल मध्ये फोटोच येत नव्हता अहो लय प्रयत्न केला हा बाकीच्या चांदण्या दिसत होत्या पण तो फोटो दिसत नव्हता मोबाईल मध्ये आई ग अंधाराचं हा अंधार होता आणि ते नसतं का बरोबर पौर्णिमेचा चंद्र असतो की बरं मोठा कसा चंद्र येईल फोटा हा बरोबर हा पण किती ताई चांदण्या सुंदर दिसत्यात चांदण्या दिसत्यात चंद्र दिसतोय पण तो असतो झालतो ना तो आकार तो दिसत हा नव्हता आई ग आकार दिसत नव्हता फोन मध्ये हा पण बघा लगेच हा स्वामींनी तुम्हाला दाखवलं लगेच की मी आहे भिऊ नकोस हा मी आहे तुझ्या पाठीशी आणि
तसं म्हणजे बऱ्यापैकी लय त्रास काढलाय. 5 शेत आल्यापासून लय लय चांगलं झालंय, म्हणजे लय नाही अजून बऱ्यापैकी छान टेन्शन होईल गेलंय. होईल ताई, अजून छान होईल. हो. किती म्हणजे काय सुंदर काय बायका अनुभव. म्हणजे म्हणतात ना, म्हणजे खरं ज्यांनी म्हणजे सेवा करतात ना, त्यांनी निम्मी अर्धी सेवा सोडून मी खोटं बोलत नाही. 4 वर्ष आता सेवेत आहे का नाही. मला आता कुठं त्या अनुभव यायला लागलेत. एवढे दिवस नव्हते येत मला अनुभव. हो ना. हा. पण आहे ना, मी स्वामींची सेवा नाही सोडली. मग नाही सोडायची मी ताई. करत राहिले आणि आता कुठं थोडं थोडं ते समजायला लागले. आणि हा. ताई आणि आमच्या घरी ना ते फुलपाखरू आलतं बघा एक. अच्छा. हा हा मी ते पारायण करत होती. हा ते म्हणजे आता झालं बघा 2 महिने झालं हा पारायण करत होती. फुलपाखरू आलतं हा आणि ते थांबलं बरं का ते हा फुलपाखरू. मग त्याच्या हळदी कुंकू व्हायला हे टाकलं हा. आणि ते फुलपाखरूच मेलं अहो. काय माहिती कशाने मनानेच मेलं. मग मी काय अच्छा. केलं हा. आणि विशेष म्हणजे माहितीये का, आमच्या दारासमोर ना औदुंबराचं झाड बनाने आलंय. काहीच आलंय केलं नाही आम्ही. आपोआप. आपोआपच आलंय. अरे वा. औदुंबराचं झाड किती आलंय. सुंदर, किती सुंदर ताई, किती आणि भाग्यवान आहात तुम्ही. मला माहितच नव्हतं की ते आमच्या घरासमोर आले म्हणून. हा पण लय कितीतरी दिवसांनी जरा मोठं जसं होईल ना, हा तसं तसं कळलं की मग ते औदुंबराचं झाड आहे म्हणून. मी आमच्या हा आत्याला विचारलं काय आहे, कशाचं झाड आहे. तर आत्या मला म्हणल्या ह्याचं उंबराचं झाड आहे ते. हा 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 हा. मग कळलं की ते औदुंबराचं झाड आहे म्हणून. मी काय केलं ओ. माहितीये का, ते फुलपाखरू तिथंच पुरलं. अरे वा. बारकं झाड आहे हा. म्हणलं इकडं तिकडं पुरण्यापेक्षा आता बरोबर असं बरोबर जसं पण ते चालू होतं ना माझं पारायण. आणि त्याच वेळेस बरोबर. ते फुलपाखरू आलेलं. मी पण पुरलं त्या चांगलं आहे त्याला औदुंबराच्या. तिथे हे केलं व्यवस्थित. हा. तिथं हे केलं आणि थोडंसं झेंडूची फुलं आलती झाडाला. हा. थोडी फुलं बी टाकली. बाई ग, किती त्याचा छान भक्ती. अंत्यसंस्कार केलं. वा, किती सुंदर ताई. खूप पुण्याचं हा काम केलं तुम्ही. हा. आणि ते माझं ना ते मी नाही का तुम्हाला म्हणलं मला ते 3रा मुलगा झालेला. हा तो हा. होता का नाही पोटामध्ये त्यावेळेस ना मी कमीत कमी 30-35 पारायण केलेत 9 महिन्यापर्यंत. बापरे. हो लय कमाल पारायण कमाल. केलेत. पारायण पण तेवढीच केली आणि नामस्मरणाचं तर काहीच नाही. मापच भरपूर केलंय. ओ. आणि ते करताना आहे ना, माझ्या आहे ना चपातीमध्ये एक फोटो उमटलेला. एक आई आणि एक बाळ, म्हणजे असं आईचं चित्र आहे ओ. आणि एक बाळ असेल आहे. फोटो तर त्या आईच्या पाठवा ताई. आहे की हो. आणि हा त्या हा. खुशीमध्ये ते बाळ आहे छोटंसं. मग अय्या. मी ह्यांना दाखवतं मला म्हणतात काय हा. बी म्हणते. आता केवढं आहे विश्वास तुमचं बसत. बाळ? आता त्याला 11वा महिना लागलाय. अच्छा. सुंदर आणि सुंदर. ताई तुम्हाला सांगू का, मग त्याचं ना ताई जावळ काढले 2-3 दिवसापूर्वी. हा आणि त्याचं जावळ काढलं ना तर हा. आहे ना, ते पाठीमागचं नसतं का टक्कलाचं हो पाठीमागचा भाग. हो 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 हो. टक्कल असतं पाठीमागं. हो हो. मी असं लिटरली असं म्हणजे ना त्याचं टक्कल केलं. आणि दुसऱ्या दिवशी असं त्याला बसवलेलं. हा. आणि आज सकाळी पण तसंच झालं. म्हणजे असं एकदम असं आपण बघितलं ना, तसं डोक्याच्या पाठीमागं असं स्वामींची प्रतिमाच उमटल्यागत दिसली मला. मी अय्या. म्हणलं डोक्याच्या पाठीमागं बरं का. बघा केस किती छान. टाकलेत त्या. मी हा म्हणलं असं का झालं. त्या हा. दिवशी पण झालं. आज सकाळी पण म्हणलं अहो मी ह्यांना नाही काय सांगत, विश्वास बसत नाही ह्यांना म्हणून. पण माझ्या मनालाच मी म्हणलं स्वामी त्या टाकल्या तुमचीच प्रतिमा दिसती. पण किती दिसते सुंदर. अहो त्याच्यात. कधी कधी अरे असं अचानक बघितलं ना की टपकन दिसतं. हो. त्याच्यात पाठीमागं टाकल्यात ते असेल तर पाठवा स्वामींची मला ते प्रतिमा. हे सगळे फोटो. हा. ते टाकल्याचं नाही. नाही ते नका पाठवू. दुसरं हा पण ते बाकीचे पाठवा ना. हा. हो हा मी पाठवते शेअर हो. करते ताई. हो. हा पण श्री बरं स्वामी झालं मी समर्थ. अनुभव शेअर केला, म्हणजे पण आणखीन अनुभव जास्त घ्यायचे. येणारच ताई, अजून येतील. हा सुंदर. हो मी शेअर हो करते ताई. हो ताई हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ हो.